आजच्या माणसाच्या धकाधकी जीवनामध्ये आरोग्य अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि या आरोग्यासाठी शासनाच्या परीने प्रयत्न करत आहे आणि आपण प्रत्येक भारतीयही आपल्या स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक असतो. परंतु काही प्रसंगी आर्थिक अडचण खूप येते आणि त्या आर्थिक अडचणीवर मात कशी करायची यासाठी सविस्तर माहिती घेण्यासाठी इन्शुरन्स कंपनीचे काम करणारे अधिकारी युवराज भोसले हे आज आपल्यासमोर आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हेल्थ इन्शुरन्स किती महत्त्वाचा आहे, त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत आणि कोणत्या कंपनीचा इन्शुरन्स आवश्यक आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया. युवराज भोसले, नमस्कार. नमस्कार. तर आपण एक इन्शुरन्स कंपनीबद्दल काम करत आहात आणि माणसाच्या जीवनामध्ये इन्शुरन्स आवश्यक आहे. तर त्यासाठी आपण ज्या कंपनीचं काम करत आहात आणि एकूणच पॉलिसीबद्दल, कंपनीच्या पॉलिसी काय आहेत, कंपनीचं नाव काय आहे त्याबद्दल सांगा. नमस्कार, माझं नाव युवराज भोसले. मी तसं तर इन्शुरन्स कंपनीमध्ये मी गेल्या 15 वर्षापासून काम करतो आहे. त्यात स्पेशल म्हटलं तर हेल्थ इन्शुरन्स बरोबर गेल्या 5 वर्षापासून मी कार्य करत आहे आणि त्याच्यामध्ये आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनी ही या कंपनीचं मी काम करतो. ह्या कंपनीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की ही आता हेल्थ इन्शुरन्समध्ये सगळ्यात नंबर 1ची कंपनी आहे. नंबर 1ची कंपनी म्हणजे नुसतं फक्त पॉलिसी विकण्यामध्ये नाही आहे, तर क्लेम सेटल करण्यामध्ये असेल किंवा त्यांचं हॉस्पिटलचं नेटवर्क असेल, ह्याच्यामध्ये सगळ्यात नंबर 1ची कंपनी आहे. त्याच्यामुळे मी सांगू इच्छितो की जर हेल्थ इन्शुरन्सबद्दल तुम्ही विचार करत असाल तर पहिल्यांदा आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनी ह्यांच्याकडे तुम्ही विचार करावा असं मला वाटतं. आपण 4 व्हीलर गाड्यांचाही इन्शुरन्स करतो. 4 व्हीलर गाडीचं इन्शुरन्स आणि माणसाचं आरोग्याचं इन्शुरन्स ह्या दोन्हीत फरक काय? आता सर मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं सांगतो. आपण नवीन गाडी घेतली तर आपण आपला जोर आधी इन्शुरन्सवरती असतो की तो 0 डेप्थ असला पाहिजे किंवा त्याच्यावरती मिळणारा क्लेम मला चांगला भेटला पाहिजे, जेणेकरून माझ्या खिशातले पैसे नाहीत गेले पाहिजे. नॉर्मली कॉमन माणूस 10 लाखाची गाडी घेतो, पण त्याच्यामध्ये त्याचा इन्शुरन्सवरती खूप जोर असतो की बाबा नाही, माझा इन्शुरन्स चांगल्या कंपनीचा असला पाहिजे, मला क्लेमला अडचण नाही आली पाहिजे किंवा माझ्या खिशातले पैसे नाही गेले पाहिजे. 10 लाखाच्या गाडीसाठी माणूस एवढा विचार करतो, पण स्वतःचा इन्शुरन्स करावा किंवा त्याच्यासाठी आपण काहीतरी 2 पैसे बाजूला काढून ठेवावे असं आतापर्यंत म्हणजे माझ्या तर ह्याच्यात कधी आढळलं नाही. फॉर एक्झाम्पल बघा, आपण सेव्हिंग करतो, आपण आपल्या कमाईतले 2 पैसे काढून बाजूला ठेवतो, पण ज्यावेळी आता जर चालू कंडिशनमध्ये बघितलं तर हॉस्पिटलला गेल्यानंतर आपल्याला 1,00,000-2 लाखामध्ये काहीच होत नाही. इन केस एखादं मोठं काही जरी झालं, 5-10 लाखाचं जर आपल्याला हॉस्पिटलचं काम आलं तर आपली केलेली 10, 5, 20 वर्षाची सगळी कमाई एका झटक्यामध्ये आपण हॉस्पिटलमध्ये नील करतो आणि पाठीमागं माणूस माघारी घेतो. तर ह्याच्यासाठी मला असं वैयक्तिक वाटतं की जसं आपण कार इन्शुरन्स खरेदी केल्यानंतर आपण त्याची काळजी घेतो त्या गाडीची, तशी गाडीत आपण बसल्यानंतर आपली पण काहीतरी काळजी असावी. ह्यासाठी माणसाने हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे. आता बघा, कारमध्ये जर विचार केला, एखाद्या 10 लाखाच्या गाडीचा जर 40,000 वार्षिक इन्शुरन्स जात असेल, त्या माणसानं गाडी खूप कष्टाने घेतली, खूप काळजीपूर्वक चालवली आणि 10 वर्षामध्ये त्याचं काहीही नुकसान झालं नाही. 10 वर्षाच्या 10 पॉलिसीतले त्याचे 40,000 रुपये पूर्णतः वाया गेले. एका प्रकारे ही चांगली गोष्ट आहे. काही इन्शुरन्स मिळावा म्हणजे त्याच्यासाठी ॲक्सिडेंटच व्हावा लागत असतो, तर तितकंसं ते काही क्लेम मिळावा ही सोपी गोष्ट नाही, पण त्याचे 10 वाया गेले. आणि 10 वर्षानंतर गाडीची किंमत पण एक विशिष्ट ठराविकरित्या 10 लाखाची गाडी ती 2 किंवा 3 लाखावरती येते. हे झालं गाडीच्या बाबतीत. ती मी माणसाच्या बाबतीत तुम्हाला असं सांगेन, एखाद्या माणसानं जर समजा त्याची फॅमिली 4 लोकांची आहे, एक 25,000 ते 30,000ची पॉलिसी त्यानं वर्षाला घेतली, तर पहिल्या वर्षी त्याला 10 लाखाचा क्लेम भेटतो. म्हणजे 10 लाखापर्यंतचं जे कव्हर भेटतं त्याच्यामध्ये त्याला हॉस्पिटलाइज झाला तर 10 लाखापर्यंतचं जे काय बिल होईल ते आमची कंपनी भरते. पहिल्या वर्षामध्ये त्यानं 25,000 ते 30,000ची पॉलिसी घेतली आणि त्याच्यामध्ये त्याला काही क्लेमच झाला नाही की बाबा कोणी आजारी पडलं नाही किंवा काहीच झालं नाही, तर ते पहिल्या वर्षाचे 25,000 ते 30,000 रुपये गेले. पण नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही दुसरी पॉलिसी रिन्यू करता त्यावेळी तुम्हाला त्याच प्रीमियममध्ये 15 लाखाचं कव्हर भेटतं. तिसऱ्या वर्षी ते 20 लाख, 30 लाख, 40 लाख. 5 वर्षानंतर तुमच्या फॅमिलीला आहे ह्या प्रीमियममध्ये 50 लाखाचं कव्हर भेटतं. म्हणजे 4 माणसांमध्ये अगदी एखादं अवयव बदलाचा जरी एखाद्या घरात प्रॉब्लेम आला तरी ते सहजासहजी इझिली तो त्या क्लेमच्या पैशामध्ये कव्हर होऊ शकतो. एवढं चांगलं कव्हर आपल्याला त्याच्यामध्ये भेटतं. आणि आदित्य बिर्लाचं खास वैशिष्ट्य असं की डे 1 पासून कॅन्सरसारखे दुर्धर आजार असू देत, 24 तासानंतर ॲक्सिडेंटल पॉलिसी असू देत, सगळ्याचं कव्हर अगदी इझीमध्ये आपल्याला क्लेम सेटल होतात. हे ह्याचं वैशिष्ट्य आहे. तर मला असं सांगायचं आहे की आपण ज्या पद्धतीने गाडीसाठी हे करतो तसं हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत सुद्धा लोकांनी जागरूक व्हावं आणि कुठल्या ना कुठल्या कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स प्रत्येक माणसाचा असावा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यासाठी स्पेशल पैसे वेगळे काढावे लागणार नाहीत. एक छोटंसं उदाहरण सांगतो. माझे एक मित्र होते, त्यांनी 15,000 रुपयाची पॉलिसी घेतली होती. त्यावेळी म्हणजे 10 वर्षापूर्वीची घटना आहे. 15,000ची पॉलिसी घेतली होती. तर त्यांना बरेच लोक म्हणायचे की अरे 15,000 आपण कुठं आजारी पडतो, कुठं काय जातो किंवा काय. त्याचे आई वडील आणि तो आणि एक 4 वर्षानंतर त्याचं लग्न झालं. मग त्यानं मिसेसचं पण नाव ॲड केलं. 4 लोकांसाठी तो 15,000 रुपये खर्च करायचा. 9 वर्षापर्यंत त्यांना कसलाही क्लेम घ्यावा लागला नाही. 9 वर्षामध्ये त्यांचे
काहीच क्लेम घेतला नाही. 10व्या वर्षी त्यांनी समजा क्लेम घेताना त्यांच्या वडिलांना हार्टचा प्रॉब्लेम झाला. सोलापूरमध्ये मार्कंडेला ॲडमिट केलं. तिथून त्यांनी सांगितलं की हे काम आपल्याला असं पुण्यात ह्या हॉस्पिटलला करावं लागेल. तिथून ते शिफ्ट झाले. टोटल 4.5 लाख रुपये खर्च झाला होता 2019मध्ये त्यांचा. तर त्या 4.5 लाख खर्चामध्ये त्यांनी जी पॉलिसी घेतली होती त्याच्यामध्ये टोटली सगळा खर्च त्यांना भेटला. रादर इथून सोलापूरपासून पुण्याला जाण्याचा ॲम्ब्युलन्सचा पण खर्च भेटला. त्यांनी 10 वर्षामध्ये 15,000प्रमाणे फक्त 1.5 लाख इन्व्हेस्ट केले. असंच झालं ना, इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने विचार केला तर 10 वर्षामध्ये 15,000 आणि 1.5 लाख रुपये खर्च झाला होता. 10व्या वर्षी त्यांना 4.5 लाख रुपये, 4,44,000 रुपये बिल झालं होतं हॉस्पिटलचं, जे की त्यांना पूर्ण माफ झालं. म्हणजे अशा गोष्टी असतात. एखाद्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षात आपण विचार करून चालत नाही की मी ह्या वर्षी 25,000 माझ्या वयाच गेले किंवा दुसऱ्या वर्षात 50 गेले. असं समजा की 25,000ची पॉलिसी 10 वर्ष वापरा, 2.5 लाखच तुमचे गेले. पण त्या 2.5 लाखामध्ये तुम्हाला त्या 4 व्यक्तींना हयात आहे तोपर्यंत 50 लाखाचं कव्हर आहे, जे की बाकी कुठं भेटत नाही. LIC वगैरे देईल. म्हणजे बाकीच्या कंपन्यांमध्ये कसं असतं की तुम्ही गेल्यानंतर त्याचे पैसे उपयोगाला लागेल. हे असं आहे की तुम्ही आहे तोपर्यंत तुमच्या तब्येतीसाठी, तुमच्या शरीरासाठी हे पैसे आहेत सगळ्यात महत्त्वाचे, म्हणजे असं मला सांगा. आता तुमच्या कंपनीकडे व्यक्तिगत पॉलिसी आणि कौटुंबिक पॉलिसी असा काय फरक हो आहे? हो आहे. व्यक्तिगत पॉलिसी सेपरेट सिंगल एखाद्या माणसाची पण मिळते, तुमच्या फॅमिलीची पण भेटते. किंवा तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करता, सपोज आता एक कंपनी आहे त्याच्यामध्ये 10 एम्प्लॉई आहेत, त्या 10 एम्प्लॉईची पण सेपरेट भेटते. वैयक्तिक सिंगल एकट्याला पाहिजे असेल एकट्याला भेटते. नुसतं ॲक्सिडेंटल पाहिजे ॲक्सिडेंटल भेटते. पूर्ण हेल्थ कव्हर पाहिजे असेल तर पूर्ण हेल्थ कव्हर भेटतं. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आता काही लोक असतात की 200-400 रुपयानं, म्हणजे आता आमच्या ट्रॅक्टरच्या ह्याच्या म्हणजे जर बघितलं मार्केटिंग करणारे लोक की तुटपुंच्या पगारावरती काम करतात, घर चालवत असतात, तशा लोकांना 25,000 रुपये म्हणजे महिना 2 महिन्याची पगार देणं पण तितकं वाटत नाही. पण ॲक्सिडेंटल होऊ शकतं, बाहेर फिरतात तिकडे तिकडे, तर तशासाठी सेपरेट ॲक्सिडेंटल म्हणजे फक्त त्या माणसाला ॲक्सिडेंट झाला तरीचं कव्हर आणि त्याच्यात डेथ झाली तरी 10 लाखापर्यंतचं कव्हर, अशा टाईपच्या पण पॉलिसी आपल्याकडे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये भेटू शकतात. तुमच्याकडे पॉलिसी काढण्यासाठी किंवा अधिक माहिती घेण्यासाठी तुमचं नाव आणि तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. युवराज भोसले, मी मूळमध्येच राहतो. माझा मोबाईल नंबर आहे 9922-022-623. ह्या नंबरवरती तुम्ही कधीही कॉल करा, व्हॉट्सअप करा, तुम्हाला डिटेल सगळ्या भेटून जातील. ओके, धन्यवाद.